शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक अमोल पाटील. बऱ्याचशा शेतकरी बांधवांना आपल्या शेतीविषयक समस्यांचं समाधान शोधण्यासाठी भेटण्याची इच्छा असते. बरेचसे लोक अचानकपणे ऑफिसला येतात आणि मी जर बाहेर दौऱ्यावर असेल, टूरवर असेल तर त्यांची गैरसोय होते. काल लातूरवरनं, धाराशिववरनं बरेचसे शेतकरी येऊन परत गेले किंवा बऱ्याच वेळा असं होतं की त्यांची भेट होत नाही, कारण कल्पना नसते की मी आहे की नाही आहे. मी असा विचार करतोय की आठवड्यातला एक वार शनिवार तो मी आधी डिक्लेअर करेल दर सोमवारी की ह्या शनिवारी मी ऑफिसला उपलब्ध आहे सकाळी 9 ते 2 या वेळेमध्ये, तरच आपण भेटायला यावं. पण मला ह्या प्रश्नाचं उत्तर, ह्या उपक्रम आपण सुरू करावा की नाही करावा याचं उत्तर मला कमेंट्समध्ये तुम्ही हो किंवा नाही असं जर बोलून दिलात तर मला कळेल की खरोखर किती लोक इच्छुक आहेत. पुढे खरीप सीझन आहे. बहुसंख्य शेतकरी बांधवांना खरीपमध्ये वेगळ्या वेगळ्या फळ पिकांची लागवड करण्याची इच्छा आहे. रेग्युलर किंवा पारंपरिक पिकांना बगल देऊन अशी पिकं आपल्याला आता निवडायची आहेत की ज्याचा आपल्याला खरोखर आर्थिक ताळेबंद साधता येईल, आपल्याला चांगला नफा मिळवता येईल. यासाठी प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी मी उपलब्ध असेल, परंतु मी हे त्या आठवड्याच्या सोमवारी डिक्लेअर करेल, कारण की मलाही आज माहिती नाही की मी पुढच्या शनिवारी कुठे असेल. जेवढा प्लॅन असतो तेवढं फिक्स आहे, परंतु सरप्राईज काहीतरी प्लॅन असतो आणि मग त्यावेळेस आपल्याला निघावं लागतं. तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांसाठी हा एक उपक्रम मी चालू करू इच्छितो की शनिवारी आपण भेटायला वेळ निश्चित करून आपण यावं, जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही. आठवडाभर सुद्धा जर कोणाला यायचं असेल तर फक्त एक काम करावं की आधी फोन करून अपॉइंटमेंट घ्यावी, जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही. मी उपलब्ध बऱ्याच वेळा असतो नसतो, फील्डला मी बऱ्याच वेळा असतो, बाहेर देशामध्ये बऱ्याच वेळा असतो, तर त्यावेळेस आपली गैरसोय होऊ नये म्हणून 750 777 53 55 हा जो आमचा नंबर आहे, 7507775355 या नंबरवर फोन करून आपण शनिवारची अपॉइंटमेंट घ्यावी किंवा आठवडाभरात जेव्हा तुम्हाला यायचं असेल त्याची अपॉइंटमेंट घ्यावी, जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही. हा उपक्रम नक्कीच शेतकऱ्यांना आवडेल. तर मी हा उपक्रम सुरू केला पाहिजे की नाही केला पाहिजे याचं कमेंट्समध्ये जर तुम्ही उत्तर दिलं तर माझ्यासाठी फार बरं होईल. धन्यवाद.